शहरातील डॉक्टर आंबेडकर चौक ते मांडवा रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह वाहनधारक पादचारी वैतागलेत। हा प्रभाग पालिकेच्या कार्यक्षेत्रात आहे की नाही असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो। शहराच्या डॉक्टर आंबेडकर चौक ते मांडवा या वर्दळीच्या रस्त्याची गेल्या कित्येक दिवसांपासून दुरवस्था कायम आहे। डॉक्टर आंबेडकर चौकाजवळ रेल्वे गेट आहे। रेल्वे गाड्यांच्या आवागमनामुळे दिवसभरातून अनेकदा रेल्वे गेट बंद होता। परिणामी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात। याच रस्त्यावर सरस्वती विद्यामंदिर प्राथमिक ते माध्यमिक विद्यालय तसेच महाविद्यालय। दररोज विविध इयत्तेत शिकणारी शेकडो मुलं-मुली सायकल पायी शाळेत ये-जा करतात। रेल्वे गेटमुळे खोळंबलेली वाहतूक व रस्त्यावरील खड्डे यामुळे विद्यार्थ्यांना शाळा गाठण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। भर पावसात गल्लीबोळात डांबरीकरणाचं काम करणाऱ्या पालिकेचे या वर्दळीच्या रस्त्याकडे दुर्लक्ष का होतंय असा सरस्वती कॉलनीतील लोकांना पडलेला प्रश्न आहे। त्यामुळे SVM परिसर किनवट पालिकेच्या कार्यक्षेत्रात आहे की नाही असा सवाल संतप्त नागरिकांमधून उपस्थित होतोय। राष्ट्रीय महामार्ग की पांदन रस्ता एकीकडे पालिका क्षेत्रातील रस्त्यांची दुरवस्था असताना डॉक्टर आंबेडकर चौक ते गोकुंदा रस्त्याची चाळणी पाहता हा राष्ट्रीय महामार्ग की पांदन रस्ता असा प्रश्न उपस्थित होतो। डॉक्टर आंबेडकर चौक ते गोकुंदा हा रस्ता किती फुटाचा? या वादात गेल्या 6 वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग 161A काम रखडलंय। या रस्त्यावर न्यायालय, तहसील, नगरपालिका, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय अशी महत्त्वाची शासकीय निमशासकीय कार्यालये आहेत। दरवर्षीच पावसाळ्यापूर्वी रस्त्यावरील खड्डे थातूर-मातूर पद्धतीने बुजवण्यात येतात। मोठा पाऊस होताच पुन्हा रस्त्यावर खड्डे पडत असल्याने वाहनधारक वैतागलेत। गेल्या 6 वर्षापासून काम रखडलं। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नगरपालिका दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून संतप्त व्यक्त होते। किनवट येथील गोकुंदा ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक 5 मध्ये घाणीचा प्रश्न, रहिवाशी नाराज। किनवटच्या गोकुंदा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये अस्वच्छतेची समस्या वाढत असूनही प्रशासनाकडून याकडे लक्ष दिलं जात नाही। रहिवासी नाराज असून महिला नाल्यांची सफाई आणि पाण्याच्या प्रश्नाचं चिंतेत आहे। रहिवासी नाराज असून महिला नाल्यांची सफाई आणि पाण्याच्या प्रश्नाने चिंतेत आहेत। ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये गटारे व रस्ते कचऱ्याने भरलेले असून त्यामुळे रहिवाशांना दैनंदिन जीवनात त्रास होतो। नाल्यांची सफाई करण्याची मागणी महिलांकडून होत असून पाण्याच्या समस्येने हैराण झालेत। प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन ग्रामपंचायत स्वच्छ व आरोग्यदायी करावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नसल्याने रहिवाशांची चिंता वाढली आहे। रहिवाशांना स्वच्छ व आरोग्यदायी वातावरणात राहता यावं यासाठी ही समस्या लवकरात लवकर सोडवावी। गोकुंदा ग्रामपंचायत वार्डामध्ये विविध समस्या असून वार्ड क्रमांक 5 मध्ये अद्याप रस्ता, विद्युत पोल व नाल्यांची सुविधा नसल्यामुळे येथील नागरिकांना यापासून भरपूर त्रास होतोय। सदरील मागणीसाठी ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना लेखी निवेदन देऊनही अद्याप याकडे लक्ष नसल्यामुळे सतत पावसाच्या हजेरीमुळे नागरिकांना बाहेर पडणं कठीण झालं। गोकुंदा ग्रामपंचायत ही तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीला पैसा निधी असून येथे विविध मागण्यांसाठी विकास निधी प्राप्त होतो। प्रत्येक वार्डात कोणती ना कोणती समस्या ही निर्माण होणं हे ग्रामपंचायतीचं वैशिष्ट्य असून वार्ड क्रमांक 5 मध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध नसून रस्ते, विद्युत पोल व नाल्यांची सुविधा तात्काळ करण्यात यावी यासाठी ग्रामविकास अधिकारी व सरपंचांना 26 जून रोजी लेखी निवेदन देऊनही अद्याप याकडे कोणतीही हालचाल न झाल्यामुळे वार्ड क्रमांक 5 मधील नागरिक त्रस्त आहेत। तात्काळ वार्डमधील नमूद सुविधा देण्यात याव्यात अशी मागणी वार्डातील नागरिकांमधून होती। निवेदनावर बिभीषण सानप, शोभा अंकुश शेख, खलील शेख महबूब, संगीता कपोट, राजू राठोड, राजू खंदारे, कपिल कावळे, भारत मुणेश्वरसह इतरांच्या लेखी निवेदनावर सह्या आहेत।